महिला आयोगाचा राजीनामा घेण्यात आला आहे त्यांच्याकडून, रुपाली चाकणकरांकडून. पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचाही राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. असं नाही, हे सगळे निर्णय जे आहेत, शासकीय निर्णय जो आहे आयोगाचा, हा शासनाबरोबर, गव्हर्नमेंट बरोबर येतो, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा आहेत. निर्देश देणारे, आदेश देणारे, माहिती देणारे, घेणारे, चौकशी, त्यांच्याबरोबर चर्चा करूनच उपमुख्यमंत्री जे आहेत हे निर्णय घेतील. आणि पक्षाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत, या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार जे आहेत हे पक्षाला आहे, त्याच्यामध्ये शासन येत नाही. आता त्या बाबतीत काय करायचं आहे ते पक्षश्रेष्ठी आहेत, त्या आपल्या उपमुख्यमंत्री ताई आहेत, सुनेत्रा ताई, ही सगळी मंडळी बसून चर्चा करतील आणि ठरवतील. पण सुनेत्राताई या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत महिला, आणि त्यांनी या प्रकरणामध्ये तातडीनं त्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी पण मागणी होती. मागणी तर आपण करतोच आहोत, पण एखादा आरोप झाल्यानंतर त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, काय आहे, हे 1-2 दिवस समजून तर घ्यायला पाहिजे की नाही. पण आमच्यासारख्यांना किंवा सुनेत्राताईंना सुद्धा उपमुख्यमंत्री अनेक कामं असतात, कुठे हा कार्यक्रम, तो कार्यक्रम, तो, त्याच्यातून हे सगळं बघायचं असतं. त्याच्यामुळे काय सत्यता आहे हे तपासल्याशिवाय झटपट असा राजीनामा घेणं सुद्धा योग्य ठरत नाही. तो मग अन्याय होईल. त्याच्यामुळे त्यांनी माहिती घेतली असणार, आणि माहिती घेतल्यानंतर विशेषतः मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असणार, आणि त्याच्यानंतर चर्चा झाली असेल. कारण हे पद महत्वाचं पद आहे, आणि त्याबद्दल साहजिकच जे आहेत मुख्यमंत्री आणि सगळ्या मंडळीशी चर्चा करणं आवश्यक होतं. चाकणकरांची पण चौकशी करा, त्यांनी अटक करा, अशी देखील मागणी होती. चाकणकरांची पण चौकशी करा, त्यांनी आता असं नाही, त्यांनी काही चुकीचं काही केलं असेल तर पोलीस पाहून घेतील.